नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी महत्त्वाची बातमी। शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। शिंदे गटातील हे 10 आमदार जे उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर कधीच टीका करत नाही आणि त्यांनी केली नाही, असे हे 10 आमदार आणि त्यातील 3 माजी मंत्री हे अखेर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटणार। नेमकं काय झालंय? एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी कसा तगडा झटका दिलेला आहे तेही भाजपाच्या मदतीने आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघूया शिंदे गटात मोठी खळबळ। उद्धव ठाकरेंवर टीका न करणारे 10 आमदार, 3 माजी मंत्री लवकरच मातोश्रीवर जाणार। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झालेली आहे। राज्यात आगामी 2 ते 3 वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुका, त्यानंतर विधानसभा आणि ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका, सत्तेतील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या काही महिन्यात सातत्याने टीका करणाऱ्या काही नेत्यांपेक्षा काही आमदारांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून शांत भूमिका घेतली होती। आता हेच आमदार लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। ते कोणते 10 आमदार, 3 माजी मंत्री आहेत ते आपण बघूया। राजकीय सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार शिंदे गटातील काही आमदारांना भाजपकडून भविष्यात राजकीय सुरक्षेबाबत खात्री वाटत नसल्याने ते पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। शेवटी ठाकरे ते ठाकरे असे म्हणत काही नेते उद्धव ठाकरे यांची माफी मागण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे। यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या चर्चेत काही मोठी नावं समोर येत आहेत, त्यामध्ये 10 आमदार आणि यातीलच 3 मंत्री आहेत। त्याशिवाय आणखी 5 आमदार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती राजकीय वर्तुळात फिरत आहे। विशेष म्हणजे या अनेक आमदारांनी गेल्या काही काळात ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका टाळली होती। काही वेळा त्यांनी माध्यमांसमोर संयमित भूमिका घेतली, त्यामुळे त्यांच्या मनात अजूनही ठाकरे कुटुंब आणि मातोश्री यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर असल्याचं बोललं जात होतं। आता त्याच चर्चेला नव्याने उधाण आलेले आहे। त्या काही राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे गट हा भविष्यात भाजपमध्ये विलीन होऊ शकतो आणि भाजपमध्ये जर विलीन झालं तर तेथील जे काही स्थानिक राजकीय समीकरणं ही भाजपाला चांगली जातील। परंतु शिंदे गटात आता जे आमदार आणि इतर जे नेते आहेत त्यांना मात्र राजकीय करिअर हे अवघड होईल। त्यामुळे अगोदरच उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन आपली जी आमदारकी असेल किंवा इतर राजकीय स्थान असेल ते टिकवायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही। त्यामुळेच काही आमदार सावध झाले आहेत। शिंदे गटातील अनेकांना वाटत आहे की ठाकरे यांनी आपल्याला बनवलं होतं आणि आता ठाकरेच आपल्याला राज्याच्या देशाच्या राजकारणात तारतील, म्हणून ठाकरेंशिवाय पर्याय नाही। याच पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगत आहे। त्यामुळे आता गेल्या काही दिवसापासून ठाकरे यांनी सुद्धा काही अंशी संयमी पण आक्रमक राजकारण करण्याचं ठरवलं आहे। पक्ष संघटना मजबूत करणे, नाराज नेत्यांना जवळ घेणे आणि शिवसैनिकांशी संवाद वाढवणे यावर त्यांचा भर असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मातोश्रीवर गेल्या काही दिवसापासून अनेक चांगले पक्षप्रवेश होत आहेत। उद्धव ठाकरे हे शांत पण आक्रमक आहेत आणि तेच भाजपाच्या या जो काही राजकारण चाललं आहे त्याला तेच विरोध करू शकतात। त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकांचा ओढा असू शकतो। त्यामध्ये आता जे प्रवेश करण्याची शक्यता मानली जातात त्यामध्ये प्रदीप जयस्वाल यांचं सुद्धा नाव आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे आमदार असलेले त्यांनी सुद्धा काही वर्षापासून ठाकरेंवर टीका टाळलेली आहे। अब्दुल सत्तार हे सुद्धा नाव पुढे येत आहे। त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना मंत्रिपद होतं, मात्र शिंदेंनी मंत्रिपद न दिल्याने ते नाराज दिसत आहेत। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ठाकरेंवरती टीका नेहमीच टाळलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईजवळील कल्याणचे आमदार असलेले विश्वनाथ भोईर हे सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहेत।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांनी या 10 आमदारांना जवळ घ्यावे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.